राम राम शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना केसीसी किसान क्रेडिट कार्ड हे ऑनलाईनच्या माध्यमातून देण्याचं शासनानं ठरवलेलं आहे। आता मित्रांनो, या अगोदर आपण जर पीक कर्ज घ्यायचं असेल किंवा केसीसी लोन घ्यायचं असेल तर आपल्याला बँकेकडे जावं लागायचं। बँकेकडून कोणकोणती कागदपत्र लागतात ती माहिती घ्यायची आणि मग ती कागदपत्र बँकेकडे सादर करायची आणि ही खूप किचकट प्रक्रिया होती। यामध्ये शेतकऱ्याचाही वेळ जात होता, बँकेच्या कर्मचाऱ्यांचाही वेळ जात होता। मात्र आता यापुढे शेतकरी मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड हे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे। कारण त्यासाठी शासनाने जनसमर्थ नावाचं एक पोर्टल आणलेलं आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून हे किसान क्रेडिट कार्ड आपल्याला मिळवता येणार आहे आणि त्याचबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत की यासाठी शासनानं निर्देश दिलेले आहेत की पीक कर्ज, किसान क्रेडिट कार्ड कर्ज हे आता ऑनलाईन पद्धतीनं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा आणि त्यासाठी मित्रांनो, नांदेड येथील जिल्हाधिकाऱ्यांनी डीसीसीच्या बैठकीमध्ये सर्व बँकांना आदेश सुद्धा दिलेले आहेत की जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे पीक कर्ज किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जनसमर्थन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरून हे करून घ्यावेत। आता मित्रांनो, यासाठी आपल्याला जो काही फार्मर आयडी आहे, फार्मर आयडी सी आपली 712 कनेक्ट आहे, आपलं बँकेचं पासबुक कनेक्ट आहे, त्यामुळे आपल्याला एकदम ही सोपी पद्धत आहे। आणि बरेच शेतकरी हे कमेंट करत आहेत की हे जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून अर्ज कसा करायचा, तर त्या संबंधीचा सुद्धा व्हिडिओ आपण स्पेशल शेतकऱ्यांना अर्ज कसा करता येईल या संबंधी सविस्तर व्हिडिओ आणणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, आता प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतीचे साठी जे काही खर्च लागतो त्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावं लागतं आणि या अगोदर बँकेकडे चक्रा मारायच्या, तो मॅनेजर वेळेवर उपलब्ध असायचा नसायचा, यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ जात होता। मात्र आता कुठेही जाण्याची गरज नाही, कारण प्रत्येक शेतकऱ्यानं जवळपास आता फार्मर डिजिटल आयडी काढलेला आहे। म्हणजेच आपल्याला आता कागदपत्र सुद्धा गोळा करत बसण्याची गरज नाहीये। या फार्मर डिजिटल आयडीच्या माध्यमातून आपण जे जनसमर्थ पोर्टल आहे शासनानं विकसित केलेलं, त्या पोर्टलवर जाऊन आपल्याला सोप्या पद्धतीनं हा अर्ज करता येतो आणि हा अर्ज भरल्याच्या नंतर तो आपण जी काही संबंधित बँक त्यामध्ये निवडू त्या बँकेकडे जाणार आणि बँकेकडे गेल्याच्या नंतर आपल्याला त्या बँकेला भेट द्यायची आणि मग त्या मॅनेजरला आपली सर्व माहिती तिथे दिसणार आहे आणि ती माहिती बघितल्याच्या नंतर आपलं जे काही किसान क्रेडिट कार्ड लोन आहे तो ते बँक मॅनेजर मंजूर करणार आहे। अशी एकदम सोपी पद्धत आहे आणि याच संबंधित नांदेड जिल्ह्यामध्ये डीसीसीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अग्रणी बँकेचे अध्यक्ष सुद्धा उपस्थित होते। त्यांनी नेमकं हे जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कसं कर्ज घ्यायचं किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून, तर त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा तिथे दाखवलं आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी तिथं सर्व बँक कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आदेश दिले की जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं किसान क्रेडिट कार्ड मंजूर करून द्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळावा, असे त्यांनी तिथं आदेश सुद्धा दिलेले। आता नांदेड जिल्ह्यातील जे काही शेतकरी असतील तर त्यांनी यासाठी पोर्टलच्या माध्यमातून लवकरात लवकर अर्ज करावेत। तुम्हाला जर पोर्टलमध्ये काही अडचण असेल किंवा माहिती भरता येत नसेल तर आपण नक्कीच कमेंट करा, कारण आपण त्या संबंधीचा एक सविस्तर किसान क्रेडिट कार्ड साठी कसा अर्ज करायचा तो व्हिडिओ सुद्धा आणणार आहोत। कारण त्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना माहिती मिळेल की नेमकं यासाठी काय लागणार, अर्ज कसा करायचा आणि अर्ज केल्याच्या नंतरची काय प्रक्रिया राहणार, अशी सर्व माहिती आपण आणणार आहोत। मात्र तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।